नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आशा करतो की तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येत असेल, व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल, स्क्रीन क्लिअर असेल. आवाज व्यवस्थित येत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर चॅट बॉक्समध्ये क्लिअर म्हणा. येस. चला, आज आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे दिनदर्शिका. ओके, दिनदर्शिका. आणि आपण त्याला काय म्हणतो, कॅलेंडर. सो फार महत्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये, मग ती राज्यसेवेची परीक्षा असो, कंबाईनची परीक्षा असो, पोलीस भरती असो, स्टाफ सिलेक्शन असो, या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला कॅलेंडरवर प्रश्न विचारलेला दिसतो. इवन UPSCच्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला कॅलेंडरवरचे प्रश्न विचारलेले दिसतात. आता बघा, कॅलेंडरचा आपण जर विचार केला तर दोन प्रकारचे वर्ष आपल्याला त्या ठिकाणी असतात. ते म्हणजे साधारण वर्ष आणि दुसरं असतं बघा, लीप वर्ष. साधारण वर्ष आणि लीप वर्ष. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊनच बसायचं आहे. आपल्या क्लासरूम मध्ये हे लेक्चर होतंय, या पद्धतीने तुम्ही ट्रीट करा. पेपर पेन्सिल घेऊन बसा, मी तुम्हाला लिहिण्यासाठी तेवढा वेळ देणार आहे. कॅलेंडर दिनदर्शिका हे चॅप्टर आपण आपल्या स्कूल लेवलला देखील आपण शिकलेलो असतो. साधारण वर्ष म्हणजे असं वर्ष की ज्याच्यामध्ये आपल्याला 365 दिवस असतात बघा. साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. लीप वर्ष आणि साधारण वर्ष ओळखण्याची खूण म्हणजे लीप वर्षाला 4ने निशेष भाग जातो. 4ने निशेष भाग जातो. हा, म्हणून कधी कधी पोलीस भरतीमध्ये आपल्याला असा पण प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे किंवा नाही. म्हणजे बघा, आपलं आत्ताचं जे वर्ष चाललंय 2024 हे लीप वर्ष आहे. चाराची कसोटी जर तुम्हाला माहिती असेलच, पण पुन्हा सांगतो, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. जसं 2024चे शेवटचे 2 अंक 24 आहे, 24ला 4ने भाग जातो म्हणजे 2024ला भाग जाईल. आणि लीप वर्ष हे दर 4 वर्षांनी रिपीट होतं. म्हणजे पुढचं लीप वर्ष 2028 मध्ये येईल, त्याच्या पुढचं लीप वर्ष 2032 मध्ये. 2024च्या अगोदर 2020 मध्ये लीप वर्ष आलं होतं, 2016, 2012. दर 4 वर्षानंतर लीप वर्ष हे रिपीट होतं. इथं याला 4ने निशेष भाग जात नाही. 4ने निशेष भाग जात नाही. आता बघा, सर्वजण तुम्ही भूगोलाचा अभ्यास करतात. 365 आणि 366 असा एका दिवसाचा फरक का? याचे कारण असे विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते, पृथ्वी ही ज्यावेळेस सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते, तर ही एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि प्लस 5 तास 48 मिनिट एवढा वेळ त्याला लागतो. अजून सेकंदामध्ये पण तो काही आहे. मग हे 5 तास 48 मिनिटं जवळपास 6 तासांनी एवढेच आहे. आणि दर 4 वर्षानंतर 6 अधिक 6 अधिक 6, 6 चोक 24 तास त्या ठिकाणी जमा होतात. आणि 24 तास म्हणजेच काय, एक दिवस. आणि म्हणून दर 4 वर्षानंतर लीप वर्षामध्ये एक दिवस हा जास्तीचा येत असतो. हे त्याचं भौगोलिक कारण आहे. हे त्याचं भौगोलिक कारण आहे, लक्षात घ्या. मग लीप वर्ष आणि साधारण वर्षामध्ये जर तुम्ही फेब्रुवारी जर बघितला तर फेब्रुवारी महिना हा साधारण वर्षामध्ये 28 दिवसांचा असतो आणि लीप वर्षामध्ये तो फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असतो. म्हणून आपल्याला माहिती आहे बघा, बऱ्याच विद्यार्थी किंवा ज्या व्यक्तींचे जन्मदिवस 29 असतो त्याचा वाढदिवस हा दर 4 वर्षानंतर येतो. आता त्याच्यासाठी दोघं गोष्टी आहेत. म्हणजे ते आनंदाची पण गोष्ट आहे आणि तसं बघितलं थोडंसं वाईट वाटणारी पण गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट याच्यासाठी आहे
की दर 4 वर्षानंतर तुम्हाला पार्टी द्यावी लागेल आपल्या मित्रमैत्रिणींना? आपण लहान असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की दरवर्षी आपला म्हणजे आणि येतोच ना वाढदिवस तर दरवर्षी देणार आहे, पण ज्यांचा फेब्रुवारी महिना 29 दिवस 29 तारखेला जन्मदिवस असेल तर तो 4 वर्षानंतर त्याचा जन्मदिवस येत असतो. म्हणजे त्याचं वय वाढत तर असं नाही, पण मग जन्मदिवस हा 4 वर्षानंतर येतो. तर प्रत्येकाने हे लिहून घ्या. हा सर्व बेसिक पार्ट या ठिकाणी मी कॅलेंडरचा तुम्हाला डिस्कस करून सांगितला आहे. ओके, याच्यावर देखील बऱ्यापैकी कन्सेप्ट बघा, कोणताही टॉपिक शिकताना त्याचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. कन्सेप्ट जर तुमचे क्लॅरिटी असेल तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने थोडं घुमवून फिरून जरी प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येतं, लक्षात घ्या. मग परीक्षा कितीही कठीण असली किंवा कितीही मोठी असली, म्हणजे पदानुसार, परीक्षा पदानुसार कितीही मोठी असली, तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाला तोंड देऊ शकता. आणि कॅलेंडर तुम्ही पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी तयारी करा किंवा UPSC साठी तयारी करा, कॅलेंडर बदलणार नाही बघा. साधारण वर्षामध्ये 365 दिवस राहतील तर 365च दिवस राहतील. आता बघा, हे लिहून झालं असेल तर पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ऑड दिवस काढणे. तो म्हणजे ऑड दिवस काढणे, टू फाइंड द नंबर ऑफ ऑड डेज. आणि हे ऑड डेजचं जे कॅल्क्युलेशन आहे, हे ऑड डेजचं कॅल्क्युलेशन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे यामध्ये कॅलेंडरमध्ये माहिती पाहिजे. आणि हा जर कन्सेप्ट तुम्ही शिकलात तर तुम्हाला कॅलेंडर मधले कोणताही प्रश्न सॉल्व्ह करता. ऑड डेज म्हणजे आपण त्याला काय म्हणू, जास्तीचे दिवस. जास्तीचे दिवस म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण आठवडा जर आपण घेतला तर आठवडा हा 7 दिवसांचा असतो विद्यार्थी मित्रांनो. तर कोणत्याही दिवसांच्या संख्येमध्ये 7 किंवा 7च्या पटीपेक्षा जितके उरलेले दिवस असतात, म्हणजे 7 किंवा 7च्या पटीपेक्षा जास्तीचे जे दिवस असतील त्याला आपण ऑड डेज म्हणू. फॉर एक्झाम्पल, 23 दिवसांमध्ये किती ऑड डेज आहेत? तर 7चा कोणता मल्टिपल याच्यामध्ये फिक्स बसतो? 21 × 21 + 2, म्हणजे 21 दिवस हा 7चा मल्टिपल आहे. म्हणजे आपण इथं म्हणू 3 आठवडे. 3 आठवडे. आणि हे दोन जास्तीचे दिवस आले तर ह्या दोनला आपण त्या ठिकाणी ऑड डेज असं म्हणणार आहे. आणि म्हणून 7चा पाढा आपला त्या ठिकाणी पाठ पाहिजे. तर बघा, क्विकली आपण ऑड डेजचा कन्सेप्ट या ठिकाणी बघू. ऑड डेज, त्यांना जास्तीचे दिवस आपण म्हणतोय. ऑड डेज काढताना तुम्हाला जे पण दिवसांची जी संख्या तुम्हाला दिली आहे, दिवसांची संख्येला 7ने भागा आणि यामध्ये येणारी बाकी, या बाकीलाच आपण ऑड डेज म्हणणार आहे, लक्षात घ्या. या बाकीलाच आपण ऑड डेज म्हणणार आहे. आणि याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट प्रश्न पण त्या ठिकाणी विचारले जातात. ओके. आणि नेहमी लक्षात घ्या, या ऑड डेजची संख्या नेहमी 7पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. ऑड डेजची संख्या ही 7पेक्षा कमी असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला आता, 10 डेज मध्ये ऑड डेज किती येतील? चला चॅट बॉक्स मध्ये टाका. 10 डेज मध्ये असणाऱ्या ऑड डेजची संख्या तुम्हाला सांगायची आहे. चला चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर टाका. येस, 10ला जर 7ने जर भागितलं तर बाकी किती उरणार आहे? बाकी 3 उरणार आहे. म्हणून 3 ऑड डेज झाले इथं. मी जर विचारलं 20 दिवसांमध्ये ऑड डेज किती येतील? सो ऑड डेज काढण्यासाठी आपण काय करतोय? ऑड डेज काढण्यासाठी 20ला पुन्हा आपण 7ने भाग देऊ. 20ला जर 7ने भाग दिलं तर बाकी 7 दुने 14, बाकी किती उरणार आहे? 6. मी विचारलं त्याला 50 डेज मध्ये किती ऑड डेज येतील? करा सर्वांनी, पेपर पेन्सिलचा वापर करा. येस, ऑड डेज काढण्यासाठी मग आपण काय करू? 50ला आपण कशाने भागणार आहे? 7ने भागणार आहे. 50ला जर 7ने भागितलं, 7 7 49, तर बाकी किती उरणार आहे? 1. व्हेरी गुड. मी जर असं म्हटलं 70 दिवसांमध्ये ऑड डेज किती? चला 70 दिवसांमध्ये ऑड डेज किती? पटापट तुमचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. येस, 70 दिवसांमध्ये ऑड डेज जर तुम्हाला काढायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? 70ला 7ने भागावं लागेल आणि 70ला 7ने पूर्ण भाग जाते म्हणजे ऑड डेज 0 येतील. आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं, ह्या प्रत्येक ठिकाणी बघा, ही ऑड डेजची संख्या 7पेक्षा कमी येते.
ऑड डेज हे जास्तीचे दिवस नेहमी 7पेक्षा असणारे कमी असणारे. ठीक आहे, मग मला एक काम करून दाखवा आता. 100 डेज मध्ये किती ऑड डेज येतील? चला सर्वांनी करा आणि तुमचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये पुटअप करा. सॉरी. बघा, 100 दिवसांमध्ये आपल्याला ऑड डेज काढायचे आहेत. तर 100ला आपण 7ने भागितलं तर आपल्याला 2 बाकी उरली, म्हणजे ऑड डेजची संख्या झाली 2. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो बघा. प्रश्न कसा विचारला जातो ते पण आपण बघून घेऊ. समजा या ठिकाणी असं मी म्हटलं की आज सोमवार आहे, आज सोमवार आहे, तर आज नंतर 65 दिवसांनी कोणता वार असेल? 65 दिवसांनी कोणता वार असेल? ठीक आहे. आता बघा, आपल्याला काय करायचंय, 65 दिवसांमध्ये ऑड डेज आपल्याला काढायचे. 65 दिवसांमध्ये ऑड डेज काढायचे असतील तर त्याला 7ने भागा. 65ला जर तुम्ही 7ने भागितलं तर 7 नम 63, किती वार उरणारे बाकी 2. म्हणजे आपले ऑड डेज किती झाले याच्यामध्ये? ऑड डेजची संख्या झाली 2. म्हणून जो आता तुमचा वार जो दिलाय सोमवार, सोमवार मध्ये 2 मिळवा, सोमवार मध्ये 2 मिळवा, तर तुमचं उत्तर काय येणार आहे? बुधवार येणार आहे. म्हणजे आज जर सोमवार असेल तर 65 दिवसांनी कोणता वार असणार आहे? बुधवार असणार आहे. आणि या प्रकारचे प्रश्न डेफिनेटली विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थित लिहून घ्या. जरी काही विद्यार्थ्यांचा हा टॉपिक झालेला असेल तरी तुम्ही व्यवस्थित नोंदी लिहून घ्या. ज्यांचं झालं असेल त्यांची रिव्हिजन होईल, लक्षात घ्या. ऑड डेज काढण्याचं गणित जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, आणि ते फार काही कठीण नाहीये, त्याच्यासाठी तुमचा 7चा पाढा पाठ असणं गरजेचं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण सर्व जणांचा 7चा पाढा पाठ आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलंय की आपले 30 पर्यंतचे पाढे पाठ असलेच पाहिजे. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला चांगलं काम करायचंय तर ही आवश्यक बाब आहे. ही आवश्यक बाब आहे. याला इग्नोर करून चालणार नाही. चला, सर्वांचं लिहून झालं असेल तर यस म्हणा. तुम्ही ठाण्यातल्या अकॅडमी मधून लेक्चर अटेंड करत असाल तर टी म्हणा चॅट बॉक्स मध्ये. समजत असेल तर क्लिअर आहे म्हणा. चला, आता बघा, पुढचा काही क्वेश्चन्स मी तुम्हाला देतो, मला त्याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. जर आज रविवार आहे तर आज नंतर 90व्या दिवशी कोणता वार असेल?
चला, मी तुम्हाला काही वेळ देईल करायला, प्रश्न करायला मी वेळ देतोय. चला. आज रविवार आहे. तर आज नंतर 90व्या दिवशी कोणता वार असेल? येस. याचं उत्तर आपल्याला बऱ्याच लोकांना आलं असेल. 90 दिवसांमध्ये आपल्याला ऑड डेज काढायचं, तर 90ला 7ने भाग द्या आणि बाकी शोधण्याचा प्रयत्न करा. 90ला जर 7ने भाग दिला तर 12 साते 84, म्हणजे किती बाकी उरणार आहे? 6. म्हणजे ऑड डेज तुमचे आले 6 आले. ऑड डेज किती आले? 6 आले. म्हणजे जो तुमचा दिलेला वार असेल, रविवार असेल, रविवारच्या अगोदर, रविवारच्या पुढे 6 दिवस जायचे. लक्षात घ्या, रविवारच्या पुढे 6 दिवस म्हणजेच रविवारच्या मागे 1 दिवस. येस. रविवारच्या पुढे 6 दिवस म्हणजेच रविवारच्या मागे 1 दिवस. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? सोमवार असणार आहे. कारण हे जे चक्र आहे विद्यार्थी मित्रांनो, हे चक्र हे 7 दिवसांचं आहे. पुढे 6 दिवस मोजण्यापेक्षा मागचा 1 दिवस मोजा, ते जास्त सोपं आहे. ज्यांचा सोमवार आला असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आहे म्हणा. येस, चॅट बॉक्स मध्ये आहे म्हणा. मग मला सांगा, 5 दिवस पुढे जायचं असेल तर 5 दिवस पुढे म्हणजे किती दिवस मागे? हा, 5 दिवस पुढे म्हणजे किती दिवस मागे? 2 दिवस मागे. येस, 2 दिवस मागे. कारण चक्र हे 7च आहे बघा. आता एक ऍक्टिव्हिटी सर्वांनी करायची. आपल्याला सर्वांना माहिती आहे, एका वर्षामध्ये, 1 वर्ष जर आपण घेतलं तर या एका वर्षामध्ये 12 महिने असतात बघा. म्हणजे बघा, सर्व जर गणित आपण या ठिकाणी जर केलं, साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 365 दिवसांना जर मी 7ने जर भाग दिलं तर मला कंप्लीट 52 आठवडे भेटतात. 52 आठवडे. आणि एक बाकी उरते, त्याला म्हणून आपण 1 ऑड डे, साधारण वर्षात. आणि लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात विद्यार्थी मित्रांनो. 366ला जर तुम्ही 7ने भाग दिलं तर तुम्हाला 52 आठवडे भेटतील. 52 आठवडे आणि 2 जास्तीचे दिवस, 2 ऑड डेज. लक्षात घ्या, हा महत्वाचा मुद्दा आहे. आता बघा, लहानपणी आपण, आपली एक वेगळी पद्धत होती बघा कॅलेंडरमध्ये. म्हणजे आपण हाताची जर मूठ वाढली तर या ठिकाणी आपण उंचवटा जर आला तर उंचवटा म्हणजे 31 दिवसांचा, खाली गेला म्हणजे 30 दिवसांचा. फेब्रुवारी सोडला तर वरती आला तर 31, खाली गेला तर 30, असं आपण मोजायचो. तसं जर मोजलं तर 12 महिन्यांमध्ये आपल्याला हे बघा, 12 महिन्यांमध्ये आपल्याला 31 दिवसांचे काही महिने, 30 दिवसांचे काही महिने, 28 दिवसाचा एक आणि 29 दिवसाचा एक. तर तुम्हाला माहिती असेलच, तर 7 महिने ही 31 दिवसांचे असतात विद्यार्थी मित्रांनो. 4 महिने हे 30 दिवसांचे. ते 4 महिने कोणते कोणते बघा? एप्रिल, नंतर जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. हे 4 महिन्यांमध्ये 30 दिवस येतात. आणि 28 दिवसाचा एक किंवा 29 दिवसाचा एक.
पोलीस भरती सारख्या परीक्षेमध्ये असा पण साधा प्रश्न तुम्हाला विचारलेला दिसतो की 31 दिवसांचे किती महिने आहेत. आपण सरळ सरळ इक्वल डिस्ट्रीब्युशन करून टाकतो, 6 31 दिवसाचे आणि 6 30 दिवसाचे, पण तसं नाहीये. 7 महिने 31 दिवसांचे आहेत, 4 महिने 30 दिवसांचे आहेत, 28. कधी कधी बघा प्रश्न असा विचारला जातो की दिलेल्या पर्यायांमधील न बसणारा पर्याय कोणता. हम्म न बसणारा किंवा विसंगत गट कोणता, न बसणारा किंवा विसंगत पर्याय. विसंगत पर्याय कोणता, असा जर प्रश्न बघा विचारला जातो. पहिला प्रश्न ऑप्शन आहे समजा जून, दुसरा आहे मार्च, तिसरा आहे नोव्हेंबर आणि चौथा आहे एप्रिल. आता तुम्ही म्हणाल सर सर्वच इंग्रजी महिन्यांचे नाव आहेत, पण जून मध्ये बघा किती दिवस आहेत, 30. नोव्हेंबर मध्ये किती दिवस आहेत, 30. एप्रिल मध्ये किती दिवस आहे, 30. पण मार्च मध्ये किती दिवस येतात, 31. म्हणून यांच्यामध्ये विसंगत असणारा पर्याय हा पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न कसा विचारला जाईल आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण प्रत्येक अँगलने आपली तयारी केली पाहिजे. तर तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी न बसणाऱ्या पर्यायामध्ये असणार आहे. तर 12 महिन्यांचे बायफर्गेशन आपल्याला 31 दिवसांचे 7 महिने, 30 दिवसांचे 4 आणि एक दिवस हा एकतर तुमचा 28चा असतो किंवा 29चा असतो. साधारण वर्षाचा फेब्रुवारी असेल तर तो 28, लीप वर्षाचा फेब्रुवारी असेल तर तो 29 दिवसांचा असतो. आता प्रत्येकाने एक ऍक्टिव्हिटी करायची बघा. या ठिकाणी असा चार्ट तयार करा. महिना, त्याच्यामधले दिवस आणि त्याच्यामधले ऑड डेज. चला, प्रत्येकाने ही ऍक्टिव्हिटी करा. तुमचं झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन म्हणा. म्हणजे मी इथं जर जानेवारी महिना घेतला तर जानेवारी मधले 31 दिवस ऑड डेज मला काढायचे, तर 31 ला मी 7ने भागितलं तर 3 ऑड डेज येतील. फेब्रुवारीचा करताना फेब्रुवारीचे 2 लिहा. एक 28 दिवसाचा फेब्रुवारी असेल तेव्हा ऑड डेज 0, 29 दिवसाचा असेल तेव्हा ऑड डे 1. मार्च मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात, 31 दिवसांचे ऑड डेज 3. चला करा प्रत्येकाने. एप्रिल, एप्रिल मध्ये असतात 30, 30 मध्ये ऑड डेज 2. चला. आज पूर्ण कन्सेप्च्युअल पार्ट आपण याच्यावरचा घेऊ. उद्या याच्यावरचे क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे. तर ऑड डेजच्या तुम्हाला असं, तुम्ही डिसेंबर पर्यंत जर गेले तर डिसेंबर मध्ये एकूण दिवस 31, ऑड डेज 3. एप्रिल नंतर मे, जून, जुलै, ऑगस्ट, ठीक आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. आता बघा या जुलै आणि ऑगस्ट कडे प्रामुख्याने लक्ष द्या. जरी हे क्रमवार महिने असले तरी जुलैमध्ये पण 31च दिवस येतात आणि ऑगस्ट मध्ये पण 31 दिवस येतात. आणि म्हणून इथं बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांची चूक होते की जुलैमध्ये जर 31 घेतले तर ऑगस्ट मध्ये 30 येतील, असं नाही होत. जुलै आणि ऑगस्ट हे जरी क्रमवार महिने असले तरी त्याच्यामध्ये दिवसांची संख्या ही सारखी आहे, म्हणजे 31 आहे. याचा उपयोग कुठं होणार आहे बघा. तुम्हाला उपयोग कुठं होणार आहे, समजा मी जर असं म्हटलं की जर जर 12 जानेवारी 2003
रोजी मंगळवार होता, तर 21 जून 2003 रोजी कोणता वार होता? आता हे जे हा जो चार्ट तुम्ही तयार केला आता, हा जो चार्ट तयार केलाय, हा चार्ट पुरेसा आहे हे उत्तर देण्यासाठी. चला तुम्ही प्रयत्न करा, प्रश्न लिहा. तुम्ही प्रयत्न करा, प्रश्न लिहा. रेफरन्स वार आपल्याला दिलाय, ते सुरुवात कुठून करायची ते आपल्याला दिलंय. आता बघा 12 जानेवारी 2023 आहे, म्हणजे जानेवारी मध्ये किती दिवस बाकी आहे रे बाबा? 19 दिवस बाकी आहे. नंतर फेब्रुवारी 2003 हे साधारण वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारी मध्ये जास्तीचे दिवस येतील 0. त्याच्यानंतर मार्च, मार्च मध्ये जास्तीचे दिवस 3, म्हणजे मार्च 31 नाही घेते मी आता. जेवढे जास्तीचे दिवस आहे तेवढे घेतो. एप्रिल मध्ये 2 जास्तीचे दिवस, एप्रिल नंतर मे पूर्ण त्याचे 3 जास्तीचे दिवस, आणि आपल्याला 21 जून पर्यंत जायचंय, म्हणजे इथं थांबलो आपण. ही 21 जूनची तारीख आहे. अच्छा, तिथं बघा साताच्या पट्टीमध्ये जिथं संख्या येत असतील त्या शून्य माना. 21 हा साताच्या पट्टीत आहे, आपण शून्य माना. कॅलेंडर मध्ये साताच्या पट्टीतली संख्या शून्य माना. याला 19 ला जर 7ने भाग दिला तर 5 उरेल. सो 5 अधिक 0 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 0. आता पुन्हा 5 आणि 2 हे किती झाले? 7. म्हणजे टोटल ऑड डेज तुमचे आले 6. 6 ऑड डेज आले. आता पुढची स्टेप सर्वांनी लक्ष द्या. आता 12 जानेवारीला कोणता वार होता? मंगळवार होता. तर आपलं उत्तर काय येणार आहे बघा, मंगळवार अधिक 6. आणि तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मंगळवार अधिक 6 म्हणजेच मंगळवार वजा 1, मंगळवार वजा 1 म्हणजेच तुमचं उत्तर काय येणार आहे? सोमवार. 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे. तुमचं उत्तर सोमवार जर आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला, तर इतकं साध्या पद्धतीने बघा हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर करू शकतात. म्हणजे जे महिने पूर्ण येत आहेत, मोजत असताना, दिवस मोजत असताना जे महिने पूर्ण येत आहेत त्या पूर्ण दिवसांची संख्या न घेता आपण ऑड डेज घेतलेत फक्त. काय घ्यायचेत? ऑड डेज घ्यायचेत. लक्षात घ्या. प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये लगेच यस म्हणा. चला, ते कन्फर्मेशन देणं फार महत्वाचं आहे. असाच एक प्रश्न मी तुम्हाला पुन्हा देतोय. एक्सप्लेनेशन व्यवस्थित लिहून घ्या. आपल्याला घाई नाहीये, कन्सेप्ट समजला पाहिजे. एकदा का तुम्ही कन्सेप्ट समजला तर एका कन्सेप्टवर तुम्ही 5, 10, 15 उदाहरणं सॉल्व्ह करू शकतात. लक्षात घ्या. चला, पुढचा प्रश्न मी तुम्हाला देतोय. जर 26 जानेवारी, आणि अशाच प्रकारचा प्रश्न 2023च्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये विचारला गेला होता. जर 26 जानेवारी 2017 रोजी रविवार होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा झाला? आता बघा, काही सणावड्या तुम्हाला माहिती पाहिजे याच्यामध्ये. स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा झाला? म्हणजेच आपला 15 ऑगस्ट त्याच वर्षीचा.
26 जानेवारी 2017 रोजी रविवार होता. तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरी झाला असं आपल्याला विचारलंय. चला प्रत्येकाने करा. आय एम व्हेरी शुअर दॅट तुम्हाला हे येईल. 26 जानेवारी 2017 पासून 2017 हे साधारण वर्ष आहे. हे मी का मेन्शन करतोय? दिवस मोजत असताना जर लीप वर्ष असेल तर फेब्रुवारीमध्ये एक जास्तीचा दिवस असतो. साधारण वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये 0 जास्तीचे दिवस असतात. तुमचं उत्तर आलं तर उत्तर चॅट बॉक्समध्ये टाका. सव्वीस जानेवारी. आता जानेवारीमध्ये किती दिवस व्हायचे बाकी आहेत? 5 दिवस. कारण जानेवारी हा 31 दिवसांचा असतो. फेब्रुवारी साधारण वर्षाचा फेब्रुवारी म्हणजे 0 8 दिवस. नंतर मार्चमध्ये 3 8 दिवस. मार्च नंतर एप्रिलमध्ये 2 8 दिवस. मे मध्ये 3 8 दिवस. जूनमध्ये 2. जुलैमध्ये 3 आणि 15 ऑगस्ट पर्यंत जायचंय म्हणजे 15 घ्या. आय होप हा मुद्दा समजला असेल तुम्हाला. आता जिथं जिथं बेरीज 7 होते ती उडवून द्या. बघा आता 5 आणि 2 7 झाले. कॅन्सल केलं आपण. याला जर आपण 7ने भाग दिलं तर बघा 3 आणि 3 6. ओके. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे 0 अधिक 3 अधिक 3 अधिक 2 अधिक 3. याला जर 7ने भाग दिलं तर बाकी किती उरणार आहे? 1. मग पुन्हा बघा 3 आणि 3 6 आणि 1 7 संपले. तर ऑड दिवस आले 5 ऑड डेज. आले का सर्वांचे 5 ऑड डेज? आले सर्वांचे? व्हेरी गुड. मग आपला हा वार कोणता दिला होता? रेफरन्स वार कोणता दिला होता? रविवार. सो तुमचं उत्तर येणार आहे रविवार अधिक 5. रविवार अधिक 5 म्हणजेच काय? रविवार वजा 2. रविवार अधिक 5 म्हणजेच रविवार वजा 2. म्हणजे तुमचं वार येणार आहे शुक्रवार. तुमचं वार कोणतं येणार आहे? शुक्रवार. तुमचं उत्तर शुक्रवार आलं असेल तर चॅट बॉक्समध्ये आय म्हणा. डेफिनेटली विचारला जाणारा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता उलटा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? स्वातंत्र्य दिन दिला जाईल आणि मग तुम्हाला 26 जानेवारी काढायला लावलं जाईल. सारख्याच पद्धतीने आपल्याला ते करता येईल. लक्षात घ्या. पुन्हा अशाच प्रकारचा एक प्रश्न मी तुम्हाला देतोय. अशाच प्रश्नाला जर तुम्ही रेडी असाल तर से आर इन कमेंट बॉक्स. चला. अगदी साधं बघा. म्हणजे आकडे मोड करायची आपल्याला. अंक आहेत, संख्या पण नाही आहेत. आणि संख्या यूज द्यायची नाहीये. जिथं संख्या आली तिला 7ने भागून तिला कमी करा. पुढचा प्रश्न बघा. 30 मार्च. जर 30 मार्च 2016 रोजी सोमवार होता तर त्या वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? चला मी तुम्हाला आता उलट्या क्रमाने जायचं आपल्याला. 30 मार्च 2016 दिलेलं आहे, आपण पुढे दिलाय आणि मागे यायचंय. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी तुम्हाला काढायचंय. चला. अगदी अशाच प्रकारचा प्रश्न कंबाईन मध्ये मागच्या वर्षी विचारला गेलेला आहे. सेम टू सेम प्रश्न.
30 मार्च 2016 ते तुम्हाला करायचंय, मी करत नाहीये, मी तुम्हाला फक्त दाखवतोय. आपल्याला 26 जानेवारी 2016 याच्यामधले दिवस तुम्हाला मोजायचे. आता हे दिवस येत असताना लक्षात घ्या, फेब्रुवारी मध्ये येणार आहे. हम्म. तुमचं उत्तर आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. बघा, आपण जर उलट्या क्रमाने आपण याला आपल्या पद्धतीने मोल्ड करून घेऊ. जानेवारी मध्ये किती दिवस यायचे बाकी आहेत? 5. फेब्रुवारी मध्ये, हा फेब्रुवारी लीप वर्षाचा फेब्रुवारी आहे, 2016चा फेब्रुवारी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑड डेज येतील 1. आणि याच्यामध्ये मार्च महिना पूर्ण हा 30 दिवसांचा आहे, म्हणजे ऑड डेज आले त्याच्यात 2. म्हणजे बघा, 5 आणि 2 किती झाले? 7. ऑड डेज असणार आहे 1. ऑड डेज असणार आहे 1. म्हणजे हा जर सोमवार होता तर मागे जातोय आपण. मागे जातोय म्हणजे 1 दिवस वजा करावा लागणार आहे त्याच्यातून. तर त्या दिवशी तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? मंगळवार यायला पाहिजे. ज्यांचं ज्यांचं उत्तर मंगळवार आलं असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला. त्यांनी चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. मी फेब्रुवारीचा 1 का घेतलाय? कारण हा 2016चा फेब्रुवारी आहे. 2016 हे लीप वर्ष आहे. 2016 लीप वर्ष. आपण -1 का केलंय? कारण की आपल्याला मार्च दिलेला आहे, पुढची तारखेचा वार दिला, आपल्याला मागे यायचंय, म्हणून आपण 1 काय केला? त्याच्यातून वजा केला. अच्छा, मंगळवार नाही येणार. 1 वजा केल्यानंतर काय येणार आहे? रविवार येणार आहे. व्हेरी गुड. 1 वजा केल्यानंतर काय असेल? रविवार असेल. आय होप की तुम्हाला समजला आहे हा प्रश्न. गुड. तर इतकं साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे करता येणार आहे बघा. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. आता इथं जर म्हटलंय म्हणजे हे ऍक्च्युअल कॅलेंडर नाहीये. ओके, आपल्याला ऍक्च्युअल कॅलेंडरच्या संबंधित पण आपल्याला पुढे चर्चा करायची. चला, आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे लीप शतकाचा मुद्दा. लीप शतक म्हणजे 2 कन्सेप्ट येतात बघा. एक आपण ऑलरेडी डिस्कस केला, तो म्हणजे लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे काय म्हटलं आपण? की लीप वर्ष म्हणजे असं वर्ष की ज्याला लीप वर्षाचं बाबतीत आपण म्हटलं की लीप वर्ष हे असं वर्ष असतं की या वर्षाला, कोणत्याही वर्षाला 4ने भागितले असता तुमचे जेव्हा बाकी जेव्हा शून्य येते तेव्हा त्या वर्षाला आपण काय म्हणतोय? लीप वर्ष येत. आणि हे लीप वर्ष दर 4 वर्षांनी आपल्याला बघायला मिळतं. सो जसं लीप वर्ष आहे तसं लीप शतकचा कन्सेप्ट आहे बघा. शतक म्हणजे काय? ज्या ठिकाणी 100 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो. 100 वर्षाचा कालावधी, 100 वर्षाचा कालावधी ज्या ठिकाणी पूर्ण होईल त्याला आपण लीप शतक असं म्हणतो. म्हणजे शतक असं म्हणतो. आणि शतक जर लीप व्हायचं असेल तर लीप शतकासाठी फक्त 4ने भाग जाऊन चालत नाही. लीप शतकासाठी शतक वर्ष, त्या शतक वर्षाला 400ने भाग जायला पाहिजे. म्हणजेच बाकी काय यायला पाहिजे? शून्य यायला पाहिजे. तर त्याला आपण लीप शतक म्हणतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी 100 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो त्याला 4ने भाग जाऊन चालणार नाही. ते जर लीप शतक व्हायचं असेल तर त्याला 400ने भाग जावं लागतं. आणि आत्तापर्यंत बघा, आता जर तुम्ही हा पार्ट जर आपण जर बघितला की आतापर्यंत आलेले शतक कोणते कोणते? आतापर्यंत आलेले शतक 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 1100, 1200, 1300, 1400, 1500, 1600,
1700, 1800, 1900 आणि 2000 पुढचे अजून यायचे बाकी आहेत. म्हणजे आपण कॅलेंडरच्या 2024 मध्ये आता तर बघा पर्यंत आलेले मधले पैकी आलेल्या शतकांमधले आत्तापैकी आलेल्या शतकांमध्ये बघा आपल्याला जे लीप शतक असतील ते आहेत 400, 800, 1200, 1600 आणि 2000 हे लीप शतक आहेत. 100, 200, 300 हे जरी शतक असले तरी लीप शतक नाही, कारण की यांना 400 ने भाग जात नाही. हा महत्वाचा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे बऱ्यापैकी वेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? पहिला प्रश्न ऑप्शन दिला जाईल 1924, 1600, 1500 आणि चौथा ऑप्शन 1880. आता बघा इथं हे शतक आहे, 1500 शतक आहे, 1600 शतक आहे. 1600 शतक आहे म्हणजे ते 400च्या पटीत जायला पाहिजे. हे लीप आहे, लीप आहे. याला चाराने, शेवटच्या दोन अंकांना चाराने भाग जातो, हे पण लीप आहे. नंतर 80ला पण शेवटच्या दोन अंकांना चाराने भाग जातो, म्हणजे हे पण लीप आहे. तर हे जे शतक आहे याला 400ने भाग जायला पाहिजे होता, तर ते लीप नाहीये. म्हणून तुम्हाला कोणते लीप वर्ष नाही, तर 1500 हे लीप वर्ष नाही असं तुमचं उत्तर येणार आहे. तर हा महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, हे नोट डाऊन करून घ्या. झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये डन म्हणा. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला कन्सेप्ट वर चर्चा करायची आहे. कन्सेप्ट वर चर्चा करून आपण उद्या याच्यावरचे क्वेश्चन्स, PYQ चे पण क्वेश्चन्स घेऊ आणि अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्याची शक्यता याच्यामध्ये आहे ते देखील आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे. इथपर्यंतचा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल, सर्व कन्सेप्ट क्लिअर असेल, तर चॅट बॉक्स मध्ये क्लिअरचा C म्हणा, C फॉर क्लिअर. चला, ओके. आता बघा पुढचा मुद्दा असा आहे, एक बेस्ट. पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याला आता 100 वर्षांचा जर आपल्याला कालावधी असेल, त्या 100 वर्षांच्या कालावधीमध्ये आपल्याला ऑड डेज शोधायचे, म्हणजे जास्तीचे दिवस शोधायचे. आता याच्यासाठी एक साधारण एक सिंपल प्रश्न मी तुम्हाला विचारतो बघा. आठवड्याचा पहिला दिवस कोणता? आठवड्याचा पहिला दिवस कोणता? बऱ्याच बऱ्याच लोकांकडून मला रविवार ऐकायला भेटतोय, पण लक्षात घ्या आठवड्याचा पहिला दिवस असतो सोमवार. आणि म्हणून आपण सोमवार साठीचा कोड वापरणारे 1, मंगळवार साठी कोड वापरणारे आपण 2, बुधवार साठी आपण कोड वापरणारे 3, गुरुवार साठी आपण कोड वापरणारे आपण 4, शुक्रवार साठी कोड वापरणारे आपण 5, शनिवार साठी कोड वापरणारे 6 आणि रविवार साठी कोड वापरणारे 7 नाही. काय वापरणारे आपण? 0. कॅलेंडर मध्ये आपण 7 किंवा 7च्या पटीमध्ये जी संख्या येईल त्याला आपल्याला 0 मानायचं आहे, लक्षात घ्या. चला मग आपण 100 वर्षांमध्ये आपण लीप वर्ष आपल्याला ऑड डेज काढायचे. आता बघा
100 वर्षांमध्ये काही साधारण वर्ष असतील आणि काही लीप वर्ष असतील. वर्षांचा जो तुम्हाला गट दिलेला असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला लीप वर्ष जर काढायचे असतील, तर त्याला 4ने भागायचं असतं. म्हणजे बघा, 100ला जर मी 4ने जर भागितलं, 100ला जर मी 4ने भागितलं, तर 25 त्या ठिकाणी लीप वर्ष आणि उरलेले 75 साधारण वर्ष यायला पाहिजे. असा आपला पहिला अंदाज आपल्याला येईल. परंतु 100 हे वर्ष जर आपण इन्क्लूड केलं, तर हे शतक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि शतक जर लीप शतक पाहिजे असेल आपल्याला, तर त्याला 400ने भाग जायला पाहिजे असतो. पण 100ला 400ने भाग जात नाही. म्हणून याची फोड आपण 76 साधारण वर्ष अधिक 24 लीप वर्ष असं करणार आहे. लक्षात घ्या. आता एका साधारण वर्षामध्ये एक ऑड डे असतो. तर 76 साधारण वर्षांमध्ये 76 ऑड डेज झाले. साधं गणित आहे. एका लीप वर्षामध्ये 2 ऑड डेज असतात, तर 24 लीप वर्षांमध्ये 48 ऑड डेज झाले. ह्या दोघांची बेरीज करून टाका. 124 दिवस तुम्हाला मिळतायत. 124 ऑड डेज. पण आपण मगाशीच चर्चा केली की ऑड डेजची संख्या ही 7पेक्षा जास्त नसते. म्हणून मग पुन्हा 124ला आपण 7ने भाग देऊ. 124ला जर आपण 7ने भाग दिला, तर या ठिकाणी जी बाकी उरते ती बाकी म्हणजे काय? 5. सो 100 वर्षांमध्ये ऑड डेजची संख्या किती आली? 5. हा पार्ट महत्वाचा. एवढंच आपल्याला डिराईव्ह करावं लागेल. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील. ओके. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक येतील. ओके. आता बघा, 100 वर्षांमध्ये तुमचे ऑड डेज किती आहेत? 5. 5 ऑड डेज. आता आपल्याला 200 वर्षांमध्ये जर आपल्याला ऑड डेज काढायचे असतील, 200 वर्षांमध्ये 100 वर्षांमध्ये 5 आहे, तर 200 वर्षांमध्ये किती ऑड डेज येतील? 10 डेज यायला पाहिजे. पण ऑड डेज 7पेक्षा जास्त नसतात. म्हणून 7ने जर भागितलं, तर आपल्याला पुन्हा काय भेटणार आहे तिथं? 3 ऑड डेज. आता 300 वर्षांमध्ये आपल्याला काढायचंय बघा. बघा, 100 वर्षामध्ये 5 ऑड डेज आहेत. तर 300 वर्षामध्ये 15 ऑड डेज येतील. पण पुन्हा 15 हे 7पेक्षा जास्त आहे. म्हणून 15ला 7ने भागा. तर बाकी किती उरेल? 1. म्हणजे 1 ऑड डे झालं. आता 400 वर्षामध्ये तुम्हाला विचारलंय 400 वर्ष. तर 100 वर्षात 5 आहे. तर 400 मध्ये किती असतील? 20 ऑड डेज होऊन जातील. पण लक्षात घ्या, 400 व हे 400 हे शतक आहे. लीप शतक आहे. त्याचा एक दिवस ऍड होईल. तर 20 अधिक 1 किती झाले? 21 झाले. आणि 21 डेज म्हणजे 7च्या पटीत आहे. म्हणजे 0 ऑड डेज 400 वर्षांमध्ये येणार आहे. आणि हे असं हे सायकल पुन्हा पुन्हा काय होत राहणार आहे? फिरत राहणार आहे. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं की आता 700 वर्षांमध्ये किती ऑड डेज असतील, तर 700 ची फोड मी कशी करणार आहे? 400 अधिक 300. 400 अधिक 300. तुम्हाला माहिती आहे 400 मध्ये 0 ऑड डेज आहेत. 300 मध्ये 1 आहेत. म्हणून 700 वर्षांमधले ऑड डेज 1 असणार आहे. हा फार महत्वाचा शॉर्टकट मी तुम्हाला इथं दिला आहे. तो सर्वांनी लिहून घ्या. चला.
तर या पर्टिक्युलर चार्टने तुम्हाला कोणत्याही सेंचुरी मधले लीप जास्तीचे दिवस काढता येतील. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं की 1500 वर्षांमध्ये किती लीप वर्ष, 1500 वर्षांमध्ये जास्तीचे दिवस किती, तर 1500ची फोड कशी करायची आपण, 1200 + 300. कारण की तुम्ही 400च्या पटीत जेव्हा जाणार आहे, म्हणजे आतापर्यंत जे आलेल्या लीप सेंचुरी कुठल्या कुठल्या होत्या, 400, नंतर 800, 1200, 1600, 2000 आतापर्यंत आलेले हे लीप सेंचुरी आहेत. म्हणजे यांच्यामध्ये ऑड डेज काय असणार आहे, यांच्यामध्ये ऑड डेजची संख्या काय असणार आहे, 0 ऑड डेज असणार आहे. 0 ऑड डेज असणार आहे. म्हणजे यांच्या पटीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. सो 1200 मध्ये ऑड डेज किती आले, 0. 300 मध्ये किती आले, 1. सो त्याचा ऑड डेज किती येणार आहे, 1 ऑड डे. आय होप तुम्हाला समजतंय. हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला कोणत्याही तारखेचा वार शोधता येतो, लक्षात घ्या. आता हे जे कोड्स मिळालेत ना, हे कोड मध्ये बघा, मला 5 दिसतोय, 3 दिसतोय, 1 दिसतोय, 0 दिसतोय. पण मला याच्यामध्ये कुठेही 2, 4 आणि 6, म्हणजे 2 हा कोड कोणाचा आहे, मंगळचा आहे. नंतर 4 हा कोड गुरुवारचा आहे आणि 6 हा कोड शनिवारचा आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल बघा, हा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे लिहून देतोय, की कोणत्याही शतकाचा शेवटचा दिवस, शतकाचा शेवटचा दिवस मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार कधीच नसतो. हम्म, कधीच नसतो. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर तुम्ही जरा लक्ष द्या आणि याचं नोट डाऊन करून घ्या. तर अशा प्रकारे आपण आज मॅक्सिमम कन्सेप्ट मी तुम्हाला कॅलेंडरचे या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. उद्या 2 कन्सेप्टवर आपण एक काम करणार आहे. एक म्हणजे रिपीटेड कॅलेंडर, पुन्हा पुन्हा रिपीट होणारं कॅलेंडर. रिपीटेड कॅलेंडरचा कन्सेप्ट आपण उद्याच्या सत्रामध्ये बघू. आणि कोणतीही तारीख जर तुम्हाला दिली असेल, तर त्या तारखेवरून जर तुम्हाला वार जर तुम्हाला काढायचा असेल, तर तो कसा काढला जाईल त्याच्यावर आपण फोकस करू. एक क्विक रिव्हिजन आपण आजच्या सत्रामध्ये काय घेतलं ते आपण बघून घेऊ आणि मग नंतर आपण पुढे जाऊ. आजचं सत्र संपवू. बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की 2 प्रकारचे वर्ष आपल्याला कॅलेंडरमध्ये बघायला भेटतात. एक म्हणजे साधारण वर्ष आणि दुसरं असतं लीप वर्ष. यांच्यामधला फरक काय? याच्यामध्ये असतात 365 दिवस, याच्यामध्ये असतात 366 दिवस. याची जर आपण फोड केली तर आपल्याला 52 आठवडे भेटतात आणि एक ऑड डे आपल्याला भेटेल. आणि लीप वर्षामध्ये आपल्याला 2 ऑड डेज आपल्याला भेटणार आहे. फरक असतो याच्यामधला, फेब्रुवारी हा किती दिवसांचा असतो, 28 दिवसांचा असतो. आणि लीप वर्षामधला फेब्रुवारी हा किती दिवसांचा असतो, 29 दिवसांचा असतो. लीप वर्ष ओळखायचं कसं? लीप वर्ष ओळखण्यासाठी कोणत्याही वर्षाला जर तुम्ही 4ने भाग दिला तर बाकी काय उरते, 0 उरते. बाकी 0 उरते आणि म्हणून त्याला आपण लीप वर्ष असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी 4ची कसोटी आपल्याला कामात येणार आहे. नंतर आपण बघितलं की ऑड डेज कसे काढले जातात. ऑड डेजचा कन्सेप्ट महत्वाचा आहे कॅलेंडरमध्ये. ऑड डेज काढण्यासाठी तुम्हाला जी दिवसांची संख्या दिली आहे, जे पण दिवस दिले असतील त्याला 7ने भागायचं आणि या भागाकारात येणारी बाकी म्हणजेच तुमची ऑड डे असतात. आणि 7नेच आपण का भागतोय, कारण की आठवड्यामध्ये किती असतात, 7 दिवस असतात. म्हणून आपण 7ने भागतोय. ऑड डेजची जी संख्या असेल, ऑड डेजची संख्या नेहमी 7पेक्षा कमी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. वर्ष कोणतेही जर तुम्ही घेतलं तर वर्षामध्ये किती महिने असतात, 12 महिने असतात. या 12 महिन्यांपैकी 31 दिवसांचे 7 महिने तुम्हाला बघायला भेटतात. नंतर 30 दिवसांचे 30 दिवस असणारे 4 महिने तुम्हाला बघायला मिळतात आणि 28 किंवा 29 दिवसांचा 1 महिना त्या ठिकाणी आपला असतो. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट हे जरी क्रमवार येणारे महिने असले
तरी त्यांच्यामध्ये दिवसांची संख्या किती असते? 31 असते, हे लक्षात ठेवा. आणि नंतरचा जो आपण कन्सेप्ट बघितला तो म्हणजे लीप शतकाचा कन्सेप्ट बघितला. लीप शतक म्हणजे काय? जिथे 100 वर्षाचा कालावधी पूर्ण होतो, त्या शतकाला कितीने भाग जायला पाहिजे? 400 ने भाग जायला पाहिजे. ह्या भागाकारात जर बाकी शून्य आली, तर त्याला आपण लीप शतक असं म्हणतो. आतापर्यंत आलेले लीप शतक 400, 800, 1200, नंतर 1600 आणि 2000 दर 400 वर्षानंतर होणारा हा इव्हेंट आहे. आणि शेवटच्या पार्टमध्ये आपण काढलं विद्यार्थी मित्रांनो, की 100 वर्षांमधले ऑड डेज किती असतात? 5 ऑड डे असतात. आणि याच्यावरून आपल्याला 200 वर्ष, हे वर्ष आहे. 100 वर्ष, 200 वर्षांमध्ये 3 ऑड डेज, नंतर 300 वर्षांमध्ये 1 ऑड डे आणि 400 वर्षांमध्ये 0 ऑड डेज असतात. आणि म्हणून याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, की कोणत्याही शतकाचा शेवटचा दिवस हा मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या तिघांपैकी कोणताही नसतो. तर अशा प्रकारचा आजचा हा पाठ आपण बघितलाय. आशा करतो की तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. समजलं असेल तर एकदा चॅट बॉक्समध्ये यस म्हणून द्या. उद्या आपण हाच कन्सेप्ट आपण पुन्हा कंटिन्यू करू आणि याच्यावरचे PYQ देखील आपण करण्याचा प्रयत्न करू. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.